तर हे ना आरतीला जी गोव्यामध्ये गणपतीची आरती होते त्यामध्ये हे वाजवतात. सो असं त्याचा हा उपयोग होतो. आपण बघू शकतो की ते पोलीसमॅन जे दिसत आहेत ते त्यांचं कल्चर आहे आणि ते मला असं म्हणतात की तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसतं ते आणि त्याचे कोंबडे दिसत आहेत तुम्हाला. सो ही चटई आहे ओरिजिनल गवतापासून बनवलेली आहे ना ही. येस. सो आपण बघितलं तर इथे तुम्हाला सूप पण दिसतील असे. हे किती दिले आहेत? 100 रुपीजला सूप आहे की पोर्तुगीज चं सिम्बॉल आहे हे. आणि आपण म्हणतोय तर त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा एक त्यांचा पाण्याचा पॉट आहे. सो हे पण आहे ते काहीतरी वेगळं युनिक आहे. हे बघा अशी मोठी मातीची भांडी, तर तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळतं. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, मी आज गोव्याला आलेली आहे आणि गोव्याच्या आज मी तुम्हाला म्हापसा मार्केट एक्सप्लोर करून दाखवणार आहे. त्यातलं पोट्री मार्केट जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि इथे तुम्ही बऱ्याच गोष्टी सुंदर प्रकारच्या एक्सप्लोर करणार आहोत आज आपण. आणि स्वस्त मस्त रेंजमध्ये असं मी म्हणू नाही शकत, पण सुंदर आणि छान क्वालिटीच्या असतात. युनिक गोष्टी तुम्ही इथून खरेदी करू शकतात. सो हे एक मोस्ट फेमस असं मार्केट आहे. सो आज मी कुठे आली आहे तर म्हापशाला पोट्री मार्केटमध्ये आहे ते मी. सो जे फ्रायडे मार्केट भरतं तिथून तुम्ही लेफ्ट घेऊन आलात सरळ, कोणालाही विचारलं पोट्री मार्केट कुठे आहे. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस टाकणार आहे. सो तिथे पण जाऊन चेक करा अगदीच जर तुम्हाला हवं असेल तर. सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आपण हे एक्सप्लोर करूयात. चला या. सो आपण बघू शकतो, आपण यांच्यापासून सुरुवात करणार. यांच्याकडे किती युनिक गोष्टी आहेत आपण बघू शकतो. इथे कोंबडा दिसतोय मला छोटासा. कितीला हा? 260. काही कमी वगैरे करता का? बागेन होता 220. आणि हे असे छोटे पॉट्स वगैरे कितीला आहेत? हे काय आहे? कुंडी आहे का? ओके. कर्डसाठी. वाव. आणि हे काय आहे? फ्लावर वाज. कितीला हा? 100 रुपीज. सो स्टार्टिंग प्राइस काय असते तुमच्याकडे? स्टार्टिंग फ्रॉम 100. सो हेच आहे का स्टार्टिंग प्राइस? वाव, खूप क्यूट गोष्टी आहे. काही युनिक दाखवा ना मला तुमच्याकडे काय काय. ओके, हे असे दिवे आहेत का? हे कितीला आहेत? ये 60-70 रुपीज. सो स्टार्टिंग प्राइस 100 नाहीये, 60 रुपये. 60 रुपये एक पीस किलो. ओके. आणि हे कितीला आहे? ते 150. 150. खूप सुंदर आहेत असे. जर तुम्हाला हवे असतील शो पीसेस. वर आपण बास्केट्स बघू शकतो. खूप सुंदर बास्केट. हे काय आहे? हे चटई आहे का? आपण दाखवू शकतो ओपन करून प्लीज. सो आपण बघूयात. एक चटई दिसली आहे मला, छान दिसली. खूप सुंदर काहीतरी वेगळं युनिक. लोकल हमारा कितीला ही? 500 मध्ये. 500. सो ही चटई आहे ओरिजिनल गवतापासून बनवलेली आहे ना ही. येस. सो आपण बघितलं तर इथे तुम्हाला सूप पण दिसतील असे. हे कितीला आहेत? 100 रुपीजला सूप आहे. आणि ह्याच्यात मोठी साईज आहे तुमच्याकडे? ओके. आणि हे कसे करंडे आहेत? हे ते बास्केट, फ्लावर बास्केट. कितीला? बास्केट 200 to 300 रुपीज. डिपेंड ऑन द साइज. येस. सो आता आपण बघितलं, इथे आपण स्टार्टिंगला बघितलेले इथे खूप क्यूट असे कोंबडा दिसतात मला. हे कितीला आहे? वाव, 750. सो शो पीस आहे. कितीला? 750. कमी वगैरे होणार का? 600 म्हणजे 500. नाही, 600 मध्ये. 500 नाही, तेवढं कमी नाही होत. Actually, वो हमारा it is a this thing for a local. Yes. This is a national this thing. We on our roof we put this Portuguese. Yeah. Yes. So we on every roof we have this. सगळ्यांकडे असतं का हे? This or this policeman. The policeman which is there over there. ओके. सो तुमच्या सगळ्यांच्या घरी हे असतं? तुम्हाला इथे सगळ्यांच्या घरी दिसणार का? ओ. सो तुम्ही आपण बघू शकतो की ते पोलीसमॅन जे दिसत आहेत ते त्यांचं कल्चर आहे आणि ते मला असं म्हणतात की तुम्हाला प्रत्येक घरामध्ये दिसतं ते आणि त्याचे कोंबडे दिसतात तुम्हाला. सो हेच त्यांची Portuguese houses and क्या बात. येस. police force, army. वा. सो ग्रेट. आता आपण थँक्यू. आता आपण पुढे जाऊया आणि आपण बघू शकतो तुम्हाला असे पाण्याचे जार हवे असतील माठात. हे बघा इथे काहीतरी वेगळं त्यांचे जे मगाशी ते म्हणत होते की पोर्तुगीज चं सिम्बॉल आहे हे. आणि आपण म्हणतोय तर त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा एक त्यांचा पाण्याचा पॉट आहे. सो हे पण आहे ते काहीतरी वेगळं युनिक आहे. एक अजून वेगळी गोष्ट ती म्हणजे हे असे डाऊल, याला चमचे काय म्हणणार, ह्याला चमचे स्पून म्हणणार, पण ह्याला लोकल स्पून. आणि कोकोनट शेलपासून म्हणजे आपल्या करवंटी असते ना त्याच्यापासून बनलेलं आणि हे बांबू आहे. सो असं
छान आहेत हे. इथे कोणी नाही आहे सध्या, आपण पुढे पण एक्सप्लोर करूयात. सो खूप सुंदर सुंदर गोष्टी दिसत आहेत. चला पुढे या. हे कितीला आहे? 100ला. ओके. सो हे 100ला आहे. आपण बघू शकतो इथे त्यांची प्रार्थना सुरू आहे का? वाव, हे बघा त्यांचं कल्चर दाखवूया आपण. त्यांची प्रार्थना सुरू झाली. सो तर ह्या टाइमला जर तुम्ही आला तर त्यांची प्रार्थना सुरू असते. सो आपण बघू शकतो. हे बघा इथे हे काहीतरी आहे, त्याचं छान पॉट आहे. याच्यामध्ये तुम्ही टिश्यू वगैरे सुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पेन स्टँड म्हणून हे यूज करू शकता. कोणाला तुम्हाला ऑफिसमध्ये गिफ्ट करायचं असेल तर ते बेस्ट आहे. याचबरोबर तिथे आपण बघितलं तर असे छान छान आहेत ना स्टॅच्यू आहेत खूप सुंदर, जे तुम्ही घरात ठेवू शकता. अजून पुढे जाऊया आपण. या मोठ्या साईज हव्या असतील करवंटीमध्ये चमच्यांचे तर तुम्हाला असे मिळणार आहेत. याचबरोबर तुम्हाला जर अशी मातीची भांडी हवी असतील, हे बघा अशी मोठी मातीची भांडी, तर तुम्हाला ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. हे एक खूप युनिक कल्चर ची गोष्ट आहे इकडची. आपण म्हणू शकतो याला की हे कळशीच्या खाली किंवा गरम भांडी असतात त्यांच्या खाली ठेवण्यासाठी हे यूज करतात. सो खूप छान गोष्ट ही खूप जुनी आहे आणि खूप सुंदर गोष्ट आहे. याचबरोबर आपण पुढे जाऊया. इथे तुम्हाला असे दगडी खलबत्ते वगैरे जर हवे असतील तर ते सुद्धा आहेत. पॉट्स बघू शकतो आपण, वेगळ्या वेगळ्या सुंदर सुंदर डिझाईन्सचे पॉट्स आहेत. असे खूप सुंदर डिझाईनचे पॉट्स आहेत. याचबरोबर तुम्हाला इथे असे स्टार फिश वगैरे जर हवे असतील तर ते सुद्धा आहेत. वाव, इथे बघा, इथे तुम्हाला चिनी मातीची भांडी दिसणार आहेत. छोटी छोटी चिनी मातीची भांडी. आणि त्यांनी म्हटलं जसं की प्रत्येक फर्स्ट स्टॉलवर, जसं म्हटलं त्यांनी की प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला ते दिसणार, पोलिसमॅन दिसणार तुम्हाला प्रत्येक दुकानात. इथे मला ना इकडे मला हे आवडलंय खूप सुंदर असे. हे बघा, असे तुम्ही घरामध्ये असे वापरण्यासाठी वापरू शकता. छोटी छोटी भातुकली सुद्धा आहे ते अशी. जर तुम्हाला अशी भातुकली आवडत असेल तर ती सुद्धा आहे. याचबरोबर तुम्हाला इथे पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी. ते मग तुम्हाला अजून काही दाखवू शकते मी इथे की हे धुपाचं भांडं बघा, सगळं मातीमध्ये, सगळं मातीमध्ये. आणि गणपती बाप्पा क्यूट आहे तिथे, खूप छोटे छोटे मातीचे. बघा हे सगळे मातीचे आहेत, मातीपासून बनवलेले गणपती बाप्पा आहेत. सो आता आपल्याकडे जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते किंवा जर तुम्ही भात वगैरे बनवतात तर त्याच्यासाठी खूप व्हरायटीमध्ये, तर त्याच्यासाठी हे देवाच्या ह्याच्यासाठी वगैरे वापरण्यासाठी हा महाप्रसाद वगैरे असतो ना, त्यासाठी वापरण्यासाठी असतं. खूप सुंदर गोष्टी आहेत आणि एवढ्या भारी भारी गोष्टी ना. मी फर्स्ट टाईम एवढ्या गोष्टी एक्सप्लोर करते. मला खूप आवडते हे बघायला सगळं. इथे आपण बघू शकतो, इथे तुम्हाला छान लाईट्स असतात ना, त्यासाठी लाईट्समध्ये सगळं बाहेर आपण हॉटेलमध्ये बघतो ना की असे बाहेरून असे सुंदर सुंदर असे लाईट असतात आणि त्याच्या बाहेर जे असतं डिझायनर, तर ते सगळे सुद्धा इथे आहेत. असं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत लाईट्स. तर आता आपण मातीची भांडी बघतोय आणि आता आपण एका काकांकडे जाऊया. हे काहीतरी वेगळं आहे आणि खूप छान वाटतं. काय आहे काका, हे एक्सप्लेन करून सांगा आमच्या प्रेक्षकांना. मट्टी का गुम्मट आहे. अच्छा. त्याची खेती में मट्टी मिळते, बाद में घेऊन येतो तेव्हा पुराणा घेऊन बनवत आहे नाटका. अच्छा, मी सांगते. सो गोवन, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं मिक्स केलं काकांनी. तर हे घुमट म्हणतात त्याला. आणि आपल्या पूजाच्या व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल शॉपिंग चॅलेंज, तर तुम्हाला कळालं असेल काय. तर हे ना आरतीला, जी गोव्यामध्ये गणपतीची आरती होते त्यामध्ये हे वाजवतात. सो असं त्याचा हा उपयोग होतो. सो अशा सुंदर सुंदर गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये आपण दाखवलेल्या आहेत. सो हे जर तुम्ही म्हापशात असाल आणि तुम्हाला सुद्धा अशी मातीची भांडी खरेदी करायची असतील किंवा तुम्हाला ह्या सगळ्या युनिक गोष्टी घरासाठी, म्हणजे तुम्हाला छोटे छोटेसे मातीची भांडी, म्हणजे जी आपण त्याच्यामध्ये आपण व्हेज नॉनव्हेज बनवू शकतो, त्याचबरोबर तुम्हाला अँटिक पीसेस सुद्धा पाहायला मिळणार. हे सगळं तुम्हाला एका छताखाली खरेदी करता येतं. सो जर तुम्ही सुद्धा म्हापसा मार्केटमध्ये असाल आणि हे सगळं खरेदी तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे, तर पॉटरी मार्केटमध्ये यायचं आणि ही सगळी खरेदी तुम्हाला सुद्धा करायची. सो मला खूप आवडल्या ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही इथे असाल तर नक्की व्हिजिट करा आणि हा एन्जॉय करा व्लॉग. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.